उत्तर प्रदेशातील टिटू सिंग यांची ही घटना पुनर्जन्माशी संबंधित असून ती जगभरातील चर्चेचा विषय बनली। टिटू सिंग यांनी आपल्या पुनर्जन्मातील आठवणींचा दावा केला होता, ज्यामुळे त्यांचे प्रकरण गूढ आणि कौतुकास्पद मानले जात होते। टिटू सिंग यांचा जन्म 1983 साली उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात झाला। बालपणापासूनच टिटू यांना विचित्र स्वप्ने आणि आठवणी येत होत्या, ज्या त्यांच्या कुटुंबाला वेगवेगळ्या वाटत होत्या। अवघ्या 2 वर्षांच्या वयात टिटू यांनी आपल्या कुटुंबाला सांगितले की ते या गावचे रहिवासी नाहीत। त्यांनी सांगितलं की माझे नाव सुरेश वर्मा आहे, मी आग्रामध्ये राहत होतो, माझा रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाय होता आणि माझी पत्नी उमा होती। त्यांनी असंही सांगितले की माझी हत्या झाली होती। टिटू यांनी दिलेल्या माहितीनुसार आग्रामध्ये सुरेश वर्मा नावाचा व्यक्ती रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाय करत होता। तपासाअंती असे निष्पन्न झाले की सुरेश वर्मा यांची 1983 साली गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। सुरेश वर्मा यांच्या हत्येमागे कौटुंबिक आणि व्यावसायिक वाद असल्याचा संशय होता। टिटू यांनी सुरेश वर्मा यांच्या जीवनातील अनेक किस्से सांगितले। ते त्यांच्या माजी पत्नीला ओळखत होते। सुरेश यांचे घर, दुकान आणि इतर ठिकाणे टिटू यांनी व्यवस्थित सांगितले। या घटनेमुळे सुरेश वर्मा यांचे कुटुंबीय हादरले। टिटू यांच्या कपाळावर एक जन्मखून होती, जी सुरेश वर्मा यांच्या गोळी लागलेल्या जखमेच्या ठिकाणीशी जुळत होती। या गोष्टीने पुनर्जन्माच्या सिद्धांतावर अजून चर्चा झाली। सुरेश वर्मा यांच्या कुटुंबाने तपास केला। त्यांनी टिटू सिंग यांचा दावा तपासून पाहिला आणि आढळले की टिटू यांनी दिलेली बहुतेक माहिती खरी होती। या प्रकरणाचा अभ्यास करणारे अनेक मानसशास्त्रज्ञ आणि पुनर्जन्म तज्ञांनी यावर चर्चा केली। प्रसिद्ध संशोधक डॉक्टर इयान स्टीव्हन्स यांनी याचा विशेष अभ्यास केला आणि टिटू यांच्या घटनेला पुनर्जन्माच्या सिद्धांताचा समर्थ पुरावे मानले। 1990 साली BBC यांनी एक माहितीपट रिलीज केला। या घटनेमुळे हिंदू धर्मातील पुनर्जन्माच्या संकल्पनेवर जगभर चर्चा झाली। टिटू सिंग आता हे प्रौढ झाले असून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे। त्यांनी योग आणि नैसर्गिक उपचार यामध्ये प्रावीण्य मिळवले आहे। टिटू सिंग हे सध्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। टिटू सिंग यांचे प्रकरण पुनर्जन्माच्या सिद्धांताचा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो। टिटू सिंग यांची आठवण, जखमा आणि तपशील वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तपासले गेले आहेत। हिंदू धर्मात पुनर्जन्म ही कल्पना महत्त्वाची मानली जाते। टिटू सिंग यांच्या प्रकरणाने या संकल्पनेला बळकटी दिली। टिटू सिंग यांचे प्रकरण हे पुनर्जन्माशी संबंधित सर्वात गूढ आणि प्रबळ पुरावे दिलेले प्रकरण आहे। त्यांनी सांगितलेल्या आठवणी, दिलेले तथ्य आणि शारीरिक चिन्हे यामुळे हे प्रकरण केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठरते।